गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. नेहमीप्रमाणे आज देखील सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मी मनापासून स्वागत करतो. आपला प्रतिसाद बघून आणि पाहून मला वैयक्तिक आणि मनस्वी आनंद असा होत आहे की मला पुन्हा प्रेरणा मिळत आहे की आपल्यासाठी एक नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर आणावीत आणि तुम्हाला मला माझ्यासारखी व इतरांसारखी फ्लुएंट इंग्लिश बोलता यावी, हा एकमेव उद्देश आहे. आपण नेहमीप्रमाणे मराठीत म्हणत असतो, मी शाळेत गेलो, मी शाळेतून आलो, मी त्यांना मदत केली, माझी आई घरी आली, माझे वडील गावाला गेले, माझा भाऊ शाळेत गेला. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की ज्या मराठी वाक्यरचनेमध्ये शेवटी ल ला ली ले म्हणजे खाल्ले, पिले, आले, गेले, ल असा शब्दप्रयोग जेव्हा आपण बघत असतो तेव्हा हीच वाक्य जर इंग्रजीमध्ये आपल्याला बोलायची असतील, म्हणजे मराठीतील वाक्य जी वाक्य ल ला ली लेने शेवट होतात, अशी वाक्य जर आपल्याला मराठीमध्ये इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर त्याच्यासाठी पॅटर्न आहे S+V2+O. एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्ता, V2 म्हणजे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता बघा इथं मराठी वाक्यरचनेकडे लक्ष द्या. मी सफरचंद खाल्ले, बघा ले आला आहे शेवटी. त्याने पाणी प्यायले, ले आलेला आहे बघा. तिने पत्र लिहिले, ले आलेला आहे. आम्ही क्रिकेट खेळलो, लो आलेला आहे बघा. मग मी काय म्हटलं की ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी ल ला ली ले लो अशा प्रकारचे शब्द आले तर अशा प्रकारची वाक्यरचना इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी S+V2+O चा वापर करून बिनधास्त बोलू शकतो. बघा पहिलं वाक्य आहे, आय एट ॲन ॲपल, आय एट ॲन ॲपल, मी सफरचंद खाल्ले. ही ड्रँक वॉटर, त्याने पाणी पिले. शी रोट अ लेटर, तिने पत्र लिहिले. आता या तीन वाक्यरचनांचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक वाक्यरचनेच्या सुरुवातीला सब्जेक्ट आहे, मध्ये V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये ॲन ॲपल, दुसऱ्या वाक्यामध्ये वॉटर, तिसऱ्या वाक्यामध्ये अ लेटर हे ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म आहे. मी कंटिन्यू करत आहे बघा. वी प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो. दे बॉट अ कार, त्यांनी कार विकत घेतली. रवी क्लीन द रूम, रवीने खोली साफ केली. आय लाईक द मूवी, मला चित्रपट आवडला. ही क्लोज द डोअर, त्याने दरवाजा बंद केला. शी सॅंग अ सॉन्ग, तिने गाणे गायले. वी पेंटेड पिक्चर, आम्ही चित्र रंगवले. आता या प्रत्येक मराठी वाक्यरचनेच्या शेवटी जर आपण पाहिलं आणि निरीक्षण केलं तर या प्रत्येक मराठी वाक्याच्या शेवट ल ला ली लेने झालेला आहे. मग अशी वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, पुन्हा बोलतो त्याच्यासाठी सूत्र आहे S+V2+O. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे वाक्य आहेत बघा. वाक्य अशी आहेत, दे वॉच टीव्ही, त्यांनी टीव्ही पाहिला. राम रेड बुक, रामने पुस्तक वाचले. आय फिनिश द वर्क, मी काम पूर्ण केले. शी ओपन द बॉक्स, तिने पेटी उघडली. ही कॉट द बॉल, त्याने चेंडू पकडला. वी कुक फूड, आम्ही जेवण बनवले. दे फिक्स द चेअर, त्यांनी खुर्ची दुरुस्त केली. सीता कॉल्ड हर फ्रेंड, सीताने मैत्रिणीला फोन केला. आय फाउंड पेन, मला पेन सापडला. ही ब्रोक द ग्लास, त्याने ग्लास फोडला. राईट. तर एकूण आपण 20 वाक्य बनवलेली आहेत. ह्याच पॅटर्ननुसार, ह्याच सूत्रानुसार तुम्ही 20च्या ऐवजी 200 वाक्य बनवू शकतात, 2000 वाक्य बनवू शकतात, 20,000 वाक्य बनवू शकतात, 2,00,000 वाक्य बनवू शकतात, 2 करोड वाक्य बनवू शकतात. मग असा पॅटर्न जर आपल्याला भेटत असेल तर निश्चितच या पॅटर्नतून आपण शिकलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे आणि बोललं पाहिजे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला, का आवडला, लाईक करा. निश्चितच आपली कॉमेंट शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.